तर कालच्या पॅरिस हल्ल्यातल्या एका संशयितानं आत्मसमर्पण केल्याचं वृत्त आहे। हमीद मुराद असं या संशयिताचं नाव आहे। तो अवघा 18 वर्षांचा आहे। या हल्ल्याप्रकरणी पोलीस 3 संशयितांचा शोध घेत होते। सैद कौची, चेरिफ कौची आणि हमीद मुराद अशी संशयितांची नावं। कौची हे 2 भाऊ अद्याप फरार आहेत। चेरिफ कौचीला यापूर्वी सुद्धा दहशतवादी कारवायांच्या संशयावरून अटक करण्यात आली होती। आज पुन्हा दक्षिण पॅरिसमध्ये गोळीबार करण्यात आलाय। 2 पोलीस अधिकारी त्यात जखमी झालेत। ज्या दोघांनी हा हल्ला केलाय ते हे कौची बंधूच आहेत का याचा पोलीस आता तपास करतायत। एका संशयिताला अटक करण्यात आली आहे। तर पॅरिस हल्ल्यामागे दहशतवादी ब्रदर्स असल्याचं समोर आलंय। 2 सख्खे भाऊ सैद आणि चेरिफ कौची फ्रान्सचे नागरिक आहेत। कौची बंधू पॅरिसमध्ये राहत होते। 2005 साली चेरिफला दहशतवादी कारवायांमुळे अटक करण्यात आली होती। तसंच 2008 साली चेरिफला 18 महिन्यांची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली होती। आणि काल पुन्हा एकदा हे दहशतवादी कृत्य कौची बंधूंनी केले। चेरिफला या आधी सुद्धा दहशतवादी हल्ल्यांसाठी शिक्षा झाली होती, मात्र पुन्हा एकदा त्यानं दहशतवादी हल्ला केलाय काल। आणि आज जो गोळीबार झालाय त्यात सुद्धा कौची बंधूंचा हात आहे का याचा तपास आता केला जातोय। पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्याचा जगभरातल्या कार्टूनिस्टनी आपलं सर्वात प्रभावी हत्यार वापरून निषेध केलाय। हा हल्ला होताच ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून अनेक कार्टूनिस्टनी आपली जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली। इंग्लिश ग्राफिटी आर्टिस्ट बर्न्स्की, फ्रान्सिस्को जे ओलिया, डेव्हिड पोप, रुबेन ओपेनहायमर, जीन जुलियन, नीलम बॅनर्जी यांनी काढलेली ही जळजळीत कार्टून्स पुरेशी बोलकी आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।